मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी इथून उपोषण सुरू केलं होतं। त्यानंतर त्यांच्या उपोषणाचं रूपांतर भव्य आंदोलनात झालं। आता सरकारनं मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत। त्यामुळे मराठा समाजासाठीचं आरक्षणासाठीचं पुकारलेलं आंदोलन संपलंय। नवीन अध्यादेश देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंचं आंदोलन सोडवलंय, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंना विजयाचा गुलाल लावला। यावेळेला मराठ्यांनी जो गुलाल उधळला आहे त्याचा अपमान मुख्यमंत्र्यांनी होऊन देऊ नये, नवा GR आता कायम राहू दे अशी विनंती जरांगेंनी सरकारला दिलेली आहे। तर या अध्यादेशाला काही धोका झाला तर मी आझाद मैदानात उपोषणाला येणार असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला। साहेब, तुम्हाला एकच विनंती आहे, हा जो अध्यादेश झालाय, हे जे राजपत्र निघालंय, ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। या GRच्या बाबत हा जो गुलाल उधळलाय, फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका, एवढीच विनंती आम्हाला। हा GR कायमस्वरूपी राहिला पाहिजे। पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो, कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील। जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणाला आलोच म्हणून समजा। म्हणणे ज्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं, गृह चौकशी नंतर करावी। सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा, ही शिंदे साहेबांकडे आमची विनंती आहे। ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्यभर होऊ देणार नाही, कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुन्हे गोविंदांना आणतो। साहेब, आमच्या